कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी तुम्हाला आधीच सांगत होतो हे सगळं खोटं आहे म्हणून, पण तुम्ही त्यासनी विचारलं नाही। मग डायरेक्ट तक्रार बिक्रार द्यायची कशी काय हिंमत केली म्हणायचं तुम्ही? हा, काय गरज पडली तुम्हाला हे असले खोटे नाटे आरोप करायची? काय काय गरज काय पडली? तुम्ही विचारलं नाही त्यासनी? त्यांनी हे सगळं ठरवून केले सर, अहो पण का? कारण त्यांना तुमच्या आईंना अडकवायचं होतं। म्हणजे त्यांचा तोच प्रयत्न होता जो आम्ही हाणून पाडला। नाही हो इन्स्पेक्टर साहेब, म्हणजे असं एवढं नसेल। म्हणजे मान्य आहे सासूसुनेमध्ये वाद असत्यात, होते पण आमच्या पण घरात होते, पण हे असं एवढं करतील असं वाटलं नाही मला। अहो सर, त्यांच्याकडे बघितल्यावर आम्हालाही असंच वाटलं होतं, कारण त्या दिसायला खूप साध्या बोळ्या आहेत, पण त्यांचं डोकं खूप शार्प आहे। खूप मुद्देसूद बोलत होते त्या, म्हणजे एखादा वकील बोलतो ना तसंच। पण त्यांना जेव्हा आम्ही पुरावे मागितले ना, तेव्हा त्यांच्याकडे काहीच पुरावे नव्हते। हा नाही, पुरावे नसणारच हो, असं काय झालेलंच नाही खरं तर। तेच तर चौकशांती हेच समोर आलं की त्या आणि त्यांची फॅमिली खोटं बोलत आहे। पण सर, आम्ही जर कसून चौकशी केली नसती ना, तर तुमच्या आईला किमान 7 वर्षाची तरी शिक्षा झालीच असती। हो, हल्ली अशा केसेस खूप वाढलेल्या आहेत। राग काढण्यासाठी लेडीज फक्त कायद्याचा उपयोग करतात। पण बरं झालं त्यांचं हे खोटं समोर आलं। एनिवे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकता। तुम्ही सांगा, आम्ही त्यांना आत टाकतो। काय करू? कशाचं? ते त्यांच्या विरुद्ध ऍक्शन। म्हणजे म्हणजे तुम्ही जर तक्रार करत असाल तर सांगा, आम्ही त्यांना आत टाकतो। ऍक्शन घेतो आम्ही। काय काय करू नका, आमची काय तक्रार नाही त्यांच्या विरोधात। अहो, खोटे नाटे आरोप करून तुमच्या आईंना जेलमध्ये पाठवण्याचा विचार होता त्यांचा। चुकीच केली ना त्यांनी। मग बघा, विचार करा। तुम्ही जर सांगितलं ना, तुम्ही जर तक्रार केली तर आम्ही त्यांना 6 महिन्यासाठी आत पाठवतो। नाही नाही, असलं काय करू नका। 6 सेकंद सुद्धा त्यांना आतमध्ये घालायची इच्छा नाही आमची। असू दे, पण तुम्ही चौकशी लई फास्टमध्ये केली त्याच्याबद्दल धन्यवाद। पण आमच्या जरी विषय संपलेला आहे। तुम्ही काय चहा घेणार, कॉफी घेणार का? नाही नाही, हा खरंच? आम्ही निघतो मग। येतो। बरं ठीक आहे। पूर्वीचे लोक सांगायचे, घरात मूल जन्माला आलं की एक झाड लावा। अक्षरा आणि इराच्या जन्माच्या वेळी आम्ही झाडं लावली। आता त्यांचं काय झालं असेल कुणास ठाऊक। मग आम्ही ह्या घरात आलो। तू इथेच होतास, एवढा मोठा नव्हतास। कदाचित तुझं आणि अक्षराचं वय एकसारखंच असावं। अक्षराने आल्या आल्या तुला जवळ केलं, आपलंसं केलं, आणि तूही तिला आपलंसं केलंस। भावा बहिणीच्या गोड नात्यांची वीण बांधली गेली तुझ्यात आणि अक्षरामध्ये। तिची सगळी सुखदुःख तुझ्याजवळ आहेत। तिला अभ्यास करायचा असेल तर ती इथेच येऊन बसायची।
इथे झोपाळाही बांधला होता तिने. चिंतन मनन करत त्या झोपाळ्यावर बसलेली असायची. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही ना की तुझ्या सावलीत अश्रू ढाळत बसायची रे. आमच्यापेक्षा कदाचित तू तिला जास्त ओळखत असशील. एकदा झाडाची सावली सोडून मूल घराच्या सावलीत आलं. मोकळं आभाळ, मोकळा वारा, खळखळणारं पाणी यापेक्षा घरातल्या दगडधोंड्यांवरच त्याची माया जास्त जडते. आणि माया म्हटली ना की तिला डोळे कुठले रे. अक्षराचं पण तेच झालं. इरासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं, लग्न केलं. आम्हीही लावून दिलं, कारण आम्हाला वाटलं की घर चांगलं आहे, घरातली माणसं चांगली आहेत. पण सगळंच गणित चुकलं. ज्यांना रक्षक समजत होतो ना ते राक्षस निघाले. घरातल्या लक्ष्मीलाच बाहेर काढलं त्यांनी. अक्षराने परत सासरी जावं, संसार करावा हे विद्याचं म्हणणं बरोबर आहे. पण ज्या घराचा उंबरा ओलांडून ती त्या घरात गेली होती ना, आज त्याच घराचा उंबरा तिच्यासाठी शाप ठरलाय. तिने परत सासरी जावं हे विद्याचं म्हणणं जेवढं योग्य आहे ना, तेवढंच तिने परत त्या घराचं, तिथल्या माणसांचं तोंडही बघू नये हे पण योग्य वाटतंय मला. द्विधा मनस्थितीत अडकलोय, द्विधा मनस्थिती. कोण देणार याचं उत्तर? काय अक्षरावहिनीने खोटे नाटे आरोप केलेत? तर ती इन्स्पेक्टर बी तेच म्हणली की आता काय कन्नडमध्ये सांगितलं का मी तुला? तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे तुला खरंच वाटतं का अक्षरावहिनी असं काही करतील म्हणून? अरे बाबा, मला काय वाटतंय आणि काय नाही वाटत त्यांना काय फरक पडतोय? आणि मला जसं वाटतंय तसं घडतंय काय आयुष्यात बघायलाच नवं. आम्हाला मस्त वाटलं होतं मास्तरीनबाई चांगल्या आहेत, गॅरंटी दिली ती आम्ही आई साहेबांना की मास्तरीनबाई असं करूच शकत नाही. काय केलं मास्तरीनबाईनी? तोंडावर पाडलं राव आम्हाला. असं नाही अधिपती. मग कसं आहे? सॉरी. मला नाही वाटत अक्षरावहिनी असं काही करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समोरासमोर बोलतच नाही यात रे, म्हणून सगळं अवघड होऊन बसलंय. मला सांग, अक्षरावहिनीने तुला सांगितलं का हो अधिपती मी तुमची तक्रार केली आहे म्हणून? मग फोनवर काय ऐकलास का? हिब्रूत बोलली काय आमची बायको? म्हणल्या नव्हत्या त्या दिवशी शिवानी वहिनीच्या फोनवर मीच केली तक्रार म्हणून. त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण तू ऐकलंस कुठे? शिवानीला फोन कट करायला लावलास. त्या काहीतरी सांगत होत्या पण तू ऐकून कुठे घेतलंस? हेच होतंय ना अधिपती, तू अर्ध ऐकतोस आणि रिॲक्ट होतोस. तुझ्यापर्यंत काही ती अर्धी माहिती येते आणि मग तू चिडतोस त्याच्यावर. हे बरोबर नाहीये. अरे तुझी बायको आहे ती, तू चुकीचं वागतोयस अधिपती, चुकीचं वागतोयस. तुझा हक्क आहे तिच्यावर, हक्काने भेट तिला. विचार ना हे काय सगळं. आज भेट त्यांना, महत्वाचा दिवस आहे. आजची भेट चुकवू नकोस. आजची भेट चुकून म्हणजे आज काय झेंडावंदन, आज काय मुहूर्त आहे का? काय आहे आज? आज व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आज भेट त्यांना आणि सांग तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. आज तुमच्यातलं भांडण मिटलं पाहिजे. भेट त्यांना. मला कालपासून असंच वाटायचं की आज जावं त्याने भेटावं, एकदा सांगावं, मिटवावं काय ते, पण आज मला तसं वाटत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.